स्वागत सर्वांचे आपल्या मॅथ्स पंढरी यूट्यूब चॅनलमध्ये। सूट कमिशन रिपीट अति महत्त्वाचा टॉपिक आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत। स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने त्याचप्रमाणे टीईटीच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा टॉपिक, खूप चांगल्या प्रकारचे एक्झाम्पल्स की जे परीक्षेच्या दृष्टीने अति महत्त्वाचे आहेत आपण या व्हिडिओमध्ये घेतले। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, मध्ये स्किप करू नका, जेणेकरून आपली कन्सेप्ट मात्र क्लिअर होते। यापूर्वीचा एक भाग आपण नक्की बनवलाय, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक दिली आहे। त्यामध्ये तुमचं बेसिक जे आहे सूट कमिशन रिबेट म्हणजे नेमके काय, त्या बेसिक एक्झाम्पल्स मी त्यामध्ये घेतलेले आहेत, तेव्हा तो व्हिडिओ आवर्जून पहा। त्यानंतर हा व्हिडिओ पाहिला तर अधिक योग्य राहील असे मला वाटते। तर चला अधिक वेळ न दवडता आपण सुरुवात करूया। तत्पूर्वी चॅनलवरती जर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा फॉर द नेक्स्ट व्हिडिओ आवडला पाहिल्यानंतर तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला मात्र विसरू नका। तर चला सुरुवात करूया। उदाहरण क्रमांक 1, शेकडा 12 सूट मिळाल्यामुळे एक वस्तू 1056 रुपयांस मिळाली तर त्या वस्तूची सूट मूळ किमतीच्या किती पट येईल? सूट आणि मूळ किंमत यांची आपल्याला पट काढायची आहे। या ठिकाणचा व्यवहार किती रुपयांचा असू द्या, आपल्याला त्याचा विचार करायची गरज नाही। फक्त शेकडा 12 सूटचा विचार करा आणि उत्तर काढा। 12ला फक्त आपल्याला 100 ने भाग द्यायचा आहे, उत्तर येईल 0.12। पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल आपलं। व्यवहार कितीचा आहे असू द्या, या किमतीचा विचार करून सुद्धा आपल्याला उत्तर काढता येते, परंतु ते वेळ खाऊ आहे, येते लक्षामध्ये। चला आपण उदाहरण क्रमांक 2 पाहूया। विक्रेता आणि खरेदी करणारा या दोघांकडून दलाल प्रत्येकी 5% दलाली घेतोय। शंकररावांनी आपले घर दलालामार्फत शंकररावांनी घर रामरावांना विकले। रामरावांनी घेतलंय एवढ्याला 9000 रुपयांना। तर रामरावांना ते घर किती किमतीस मिळाले? 9000 रुपयाला किंमत ठरलेली आहे, परंतु त्या सोबत 5% दलाली द्यायची आहे रामरावांना, म्हणजे घराची किंमत वाढणार आहे। 9000चे 5% काढायचे आपल्याला, काम सोपं आहे, फक्त 2 झिरो कट करायचे। 90 ने 5 ला गुणा, 9×5 = 45, 450 रुपये दलाली द्यावी लागेल, म्हणजे 9000 अधिक ही दलाली 9450 रुपये आपलं उत्तर असेल। पर्याय क्रमांक 4। नेक्स्ट एक्झाम्पल, रमेशने दीपावली सणानिमित्त आपल्या दुकानामध्ये 18% रिबेट जाहीर केले। रिबेट 18%। उज्ज्वलाने स्वतःसाठी 450 रुपये, त्याचप्रमाणे 770 रुपये किमतीच्या साड्या आणि 620 रुपयांचे इतर कपडे खरेदी केले, तर तिने दुकानदारास किती रुपये द्यावेत? तर ही खरेदी किंमत आपल्याला आधी काढावी लागेल। बेरीज करा, 7 5 12 2 14, हात चाले 7 14 4 18, 1840 रुपयाची खरेदी आहे। आता या खरेदीवर तिला 18% रिबेट म्हणजे सूट मिळालेली आहे। ती सूट आपण आधी काढून घेऊया। 18% आहे, इथे एकच झिरो असल्यामुळे आपल्याला कॅन्सल करता आले नाहीत, डायरेक्ट रिबेट काढता आलं नाही, काय हरकत नाही। आता आपण काय करूया, 18 ने या संख्येला गुणूया। पहा, 1 झिरो कॅन्सल झाला। 18 गुणिले 184 करूया आपण, 184 गुणिले 18, पहा 18 चोक 72 आले, 18 8 144 आणि 7 151, हातचे आले 15, 18 1 18 आणि 15 30, 312, 3312 आले, भागिले 10 आले, तिथं पहा पुन्हा खाली 3312/10, पहा दशांश चिन्ह इथे आहेत, एक घर डावीकडं, म्हणजे 331.2 रुपये तिला रिबेट मिळाले, हे लक्षात घ्या। रिबेट म्हणजे सवलत मिळाली। आता तिला ऍक्च्युअल तिची जी खरेदी किंमत आहे ती 1840 रुपये आहे। या 1840 मधून तिला एवढी सूट मिळाली, किती? 331.2। इथे वरती इथे पॉइंट नंतर 2 आल्यामुळे आपण झिरो घेतला वरती, शून्यातून 2 जात नाही, इथे झाले 10, 10तून 2 गेले 8, शून्यातून 1 आणि 1 2 जात नाही, इथे झाले 10, 10तून 2 गेले 8, 4 मधून 3 आणि 1 4 गेला, 4 मधून 4 गेला 0, 18तून 3 गेले आले 15, उत्तर येईल आपलं 1508.8 म्हणजेच 80। पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल आपलं। विक्रमने एक कार 2,25,000 रुपयांना खरेदी केली। या व्यवहारात त्याने दलालास 2% दलाली दिली, तर त्याला ती कार किती रुपयांना मिळाली? याचे आपल्याला 2% काढावे लागतील। दलाली त्याने दिलेली आहे 2.25 लाखाला, तर ऑलरेडी कार पडलेली आहे, हे 2 झिरो कॅन्सल होतील। पहा 2250 गुणिले 2, 4000
500 होतील ते 4,500 रुपये अधिक 2,25,000 आता 25,000 आणि 4,000 29,500 2,29,500 उत्तर येईल आपलं पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. चला नेक्स्ट एक्झाम्पल. सलमाने रॉबर्ट कडून एक स्कूटर 28,000 रुपयांना खरेदी केली. म्हणजे रॉबर्टने विकली सलमाला. केवढ्याला विकली? 28,000 रुपयांना विकली. कोणला? सलमाला विकली. या व्यवहारात दाऊद भाईला सलमाकडून 3%, सलमाकडून 3% आणि रॉबर्ट कडून 4% दलाली मिळाली म्हणजेच कमिशन मिळालं. तर रॉबर्टला किती रुपये मिळतील? रॉबर्टला हे पूर्ण 28,000 रुपये मिळणार नाहीत, त्यातून 4% दलाली म्हणजे कमिशन वजा होणार आहे. म्हणजेच 28,000चे आपल्याला 4% काढायचे हे लक्षात घ्या. 2 0 गेले 280 गुणिले 4 करा. 28 चोक 112 हा वरचा एक शून्य ठेवून द्या. 1120 रुपये त्याला कमिशन द्यावं लागेल दलालाला. म्हणजे याचा अर्थ असा होतो की 28,000 मध्ये आपल्याला 28,000 मधून ही रक्कम त्याला आपल्याला मायनस करावी लागणार आहे. पूर्ण 28,000 त्याला मिळणार नाहीत. चला 28,000 वजा 1,120 हे तुम्ही तोंडी पण वजाबाकी करू शकता. शून्यातून शून्य गेला 0, 10तून 2 गेले 8, 10तून 2 गेले 8, 28 मधून 2 गेले 26, 26,880 उत्तर येईल. पर्याय क्रमांक 4 उत्तर येईल आपलं. उदाहरण क्रमांक 6. 100 रुपये छापील किमतीवर, छापील किंमत बरोबर 100 रुपये, शेकडा 10 सूट देऊन सुद्धा 10 रुपये सूट मिळाली आपल्याला. म्हणजे याचा अर्थ काय होतो पहा, खरेदी किंमत जर 100 रुपये असेल तर या ठिकाणची विक्री किंमत शेकडा 10 सूट आहे 90 रुपये होईल. बरोबर आहे. खरेदी किंमत 100 असेल तर विक्री किंमत 90 रुपये होईल. एवढ्या विक्रीला म्हणजे 90 रुपये विक्रीला दुकानदाराला शेकडा 10 नफा होतोय. मग शेकडा 10 नफा म्हणजे काय? शेकडा 10 नफा म्हणजे काय? आपण 2 कॉलम करूया, खरेदी किंमत आणि दुसरा विक्री किंमत. शेकडा 10 नफा म्हणजे 100 रुपये खरेदी किंमत असेल तर विक्री होईल 110 रुपये. मग जर 90 रुपये विक्री किंमत असेल तर त्यावेळेला खरेदी किंमत किती? आपल्याला विचारले त्या वस्तूची मूळ खरेदी किंमत किती, कारण वस्तू विकली गेलेली 90 रुपयाला. येते लक्षामध्ये, कारण सुरुवातीलाच त्यांनी सांगितलं की 100 रुपये छापील किमतीवर शेकडा 10 सूट दिलेली आहे दुकानदाराला, आणि असं असताना सुद्धा त्याला शेकडा 10 नफा झालाय. म्हणजे मग या 90 रुपये विक्रीवर खरेदी किती असेल आपल्याला ते काढायचंय. तर मग पहा, एक्सच्या अपोजिटला नंबर आहे 110. 110 ने आपण भाग देणार, 100 गुणिले 90 करूया. हे झाले 9,000. 9,000 भागिले 110 करा. 0 गेला 0 गेला. 900 भागिले 11 करायचे आपल्याला. पहा 11 8 88, 8चा भाग गेला, पुन्हा 2 उरले. 11 1 11 म्हणजे 81चा पूर्ण भाग गेला. 20 मधून 11 गेले 9 उरले, बाकी उरली 9. त्या अंशामध्ये लिहू, हा खालचा छेदामधला 11 असाच घेऊया खाली. 81.9/11 उत्तर येईल आपलं. पर्याय क्रमांक 3 उत्तर येईल. चला पुढचं एक्झाम्पल घेऊया. कराची नोटीस मिळाल्यामुळे ठराविक मुदतीत कर भरल्यामुळे एका घर मालकाला 2700 रुपयाच्या ऐवजी 2673 रुपये कर भरावा लागला, म्हणजे कमी भरावा लागला वेळेत भरल्यामुळे. तर त्याला किती टक्के सूट मिळाली? तर आधी आपण सूट काढूया, नंतर टक्केवारी काढूया. 2700 ही मूळ कराची किंमत आहे, मूळ कराची किंमत आहे. यातून आपल्याला 2673 वजा करायचे. 10तून 3 गेले 7, पुन्हा 10तून 8 गेले 2, 7 मधून 7 गेला 0 0. 27 रुपये सूट मिळाली पहा त्याला. जर 27 रुपये सूट मिळत असेल तर टक्केवारी काढण्याची पण गरज नाही, डायरेक्ट तोंडी उत्तर मिळतं. कारण मूळ किंमत आहे 2700 कराची.
2700 वर 27 रुपये सूट म्हणजे 1% उत्तर आहे ना आपलं, हे लक्षात घ्या. 2800 वर 28 रुपये सूट 1%. येते लक्षामध्ये, कारण हे 2 झिरो आहेत आणि 28 आहे की 28. तर असा आपण असे जर व्हॅल्यू आली तर तोंडी आन्सर काढू शकतो 1%. किंवा तुम्हाला टक्केवारी काढायची असेल तर काढू शकता. 27 भागिले 2700, 2700 वर 27 रुपये सूट, तर 100 वर किती, 2 झिरो गेले, 27 1 27, 1% उत्तर येईल. परंतु त्याची आवश्यकता नाही, वेळ वाचवण्यासाठी आपण असं डायरेक्ट आन्सर लिहू शकतो. चला नेक्स्ट एक्झाम्पल. पांडोमाने एक भूखंड म्हणजे प्लॉट दलालामार्फत विकलाय. पांडोबाने 46,000 रुपये किंमत ठरली गेली प्लॉटची. शेकडा 2 दराने दलाली दिली त्याने, तर पांडोबाला भूखंड विकून किती रुपये मिळाले? ही सगळी अमाऊंट पांडोबाला मिळणार नाही, कारण यातून 2% दलाली द्यायची आहे दलालाला. मग यातून 2% वाजा होतील. आधी आपण ते 2% काढून घेऊया. चला याचे 2% काढायचे म्हणजे काय, 2 झिरो गेले, 460 गुणिले 2 करा, 920 येईल. आता 920 रुपये 46,000तून मायनस करायचे, आन्सर येऊन जाईल 46,000 वजा 920, 0, पुन्हा 10तून 2 गेले 8, 10तून 10 गेला 0, 46 मधून 1 गेला 45, 45,080, पर्याय क्रमांक 3 उत्तर येईल आपलं. पहा, अशा प्रकारे आपण काही महत्वाचे एक्झाम्पल्स या व्हिडिओमध्ये घेतले. मला पूर्ण खात्री एक्झाम्पल्स तुम्हाला परीक्षेसाठी नक्की मदत करतील, जेणेकरून सगळे एक्झाम्पल्स पाहिल्यानंतर कन्सेप्ट मात्र क्लिअर होते. अजून या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा फॉर द नेक्स्ट व्हिडिओ, फॉर द नेक्स्ट अपडेट. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करायला मात्र विसरू नका. तर चला पुन्हा एकदा भेटूया अशाच एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार. थँक्स फॉर वॉचिंग.